नमस्कार. ज्योतिषशास्त्रामध्ये बऱ्याच पद्धतीचे लोक येतात आणि ज्योतिषी बऱ्याच प्रकारचे येतात. हौसे, नवसे, गवसे असं आपण म्हणतो. यामधला असाच एक भाग येतो, तो म्हणजे गुप्तधन. जेव्हा एखाद्या जातकाला गुप्तधनाची ओढ निर्माण होते, तेव्हा त्याला ज्योतिषी त्याच प्रकारचे मिळतात आणि हे सगळे काम त्याचं त्याच प्रकारे चालू होतं. एखाद्या जातकाचा वाडा असतो, त्याचे वडील, आजोबा, पणजोबा श्रीमंत असतात, पण तो मात्र गरीब झालेला असतो आणि वाडासुद्धा पडका झालेला असतो. या पडक्या वाड्यामध्ये गुप्तधन आहे आणि हे गुप्तधन मला मिळाले की मी पुन्हा श्रीमंत होणार आणि पुन्हा वैभव मिळणार, या गोष्टीमध्ये तो जातक अडकतो आणि मग या गोष्टीचा शोध सुरू होतो. माझ्या वाड्यामधला जो खजिना आहे, तो खजिना काढून देणाऱ्याला मग हिस्से ठरवले जातात. अमुकाला एवढा, तमुकाला तेवढा असं ठरतं. या गुप्तधनाच्या कथा फार रम्य असतात. आपण एका व्यक्तीला आपल्या वाड्यामध्ये गुप्तधन आहे असे समजले असं मान. ते कसेही समजले असेल, म्हणजे कधी कोणा म्हाताऱ्याकडून किंवा कुठेतरी काहीतरी बारीकसं लिहिलेलं मिळालं वगैरे. मग ती व्यक्ती त्याच पद्धतीच्या ज्योतिषाला, तांत्रिकाला, मांत्रिकाला शोधायला सुरुवात करतो. मग त्याला तशी माणसं मिळतातही. मग तो ज्योतिषी सांगतो की तुमच्या वाड्यामध्ये प्रचंड गुप्तधनाचा साठा आहे, हंडेच हंडे आहेत असं वगैरे सांगतो. आणि ते ऐकल्यावर त्या व्यक्तीला खरं वाटतं. माझं स्वप्न कुठेतरी पूर्ण होणार असं वाटतं आणि हे स्वप्न पूर्ण होणार म्हटल्यावर त्या दिशेने वाटचाल सुरू होते. मग एक गट तयार होतो. एक 4 किंवा 5 जणं असतील. मग त्या गटामध्ये ठरतं त्या ज्योतिषाचं, तांत्रिकाचं, मांत्रिकाचं की ते गुप्तधन काढून द्यायचे आणि त्या गुप्तधनाच्या बदल्यात ठराविक भाग त्यांना द्यायचा असं ठरतं. मग त्याच वेळी तो मांत्रिक म्हणतो की हे करण्यापूर्वी पूजा करावी लागते आणि त्यासाठी पैसे लागतील. मग व्यवहार सुरू होतो. 1 लाख, 2 लाख, 10 लाख हे जे आकडे असतात ना, नेहमी ते लाखातच असतात आणि आकड्याप्रमाणे पैसे त्या ज्योतिषाला किंवा मांत्रिकाला दिले जातात. तो त्या ठिकाणी काही पूजा करतो, काही पूजा त्याच्या घरी करतो, काही त्याच्या घराकडे करतो असं सांगतो आणि त्यानंतर मग तो गुप्त खजिना काढण्याचा प्रयत्न सुरू होतो. मग दिवसामागून दिवस जातात, काही महिने जातात, काही वेळेला वर्षसुद्धा जातात. त्या व्यक्तीला पहिलंच गरिबी आलेली असते. प्रचंड धन मिळणार म्हणून कुठून तरी पैसे घेतलेले असतात. त्याचं व्याज वाढत असतं किंवा त्याचा तगादा लागलेला असतो आणि त्याला त्या धनाची आता अत्यंत गरज असते. म्हणून तो त्या मांत्रिकाच्या किंवा ज्योतिषाच्या घरी जाऊन बसतो आणि म्हणतो, महाराज आता काहीही करा आणि आता ते काढा, तर मला पैशाची फार गरज आहे. तुम्हालाही त्यातला हिस्सा वाढवून देतो, पण ते गुप्तधन काढा आता, तर सहन होत नाही आहे. मग ज्योतिषाचा, मांत्रिकाचा नाईलाज होतो, कारण पैसे तर घेतलेले असतात पण प्रत्यक्षात मात्र गुप्तधन काढलेले नसतं. मग त्या ठिकाणी गुप्तधन काढण्याची प्रक्रिया सुरू होते. एखाद्या अमावस्येचा दिवस ठरतो, कारण का अशा गोष्टी अमावस्येलाच शक्यतो करतात. मग बळी देण्यासाठी कोंबडे, बकरे किंवा तशाच प्रकारच्या काही गोष्टी असतात, ज्या अघोरी प्रकारामध्ये लागतात तशा त्या तिथे गोळ्या केल्या जातात आणि मग त्या रात्री काही ठराविक व्यक्ती घेऊन उत्खननाला सुरुवात होते. मग अगदी रात्री उशिरा चाललेला कार्यक्रम तो खड्डा खणायला सुरुवात होते. बराच वेळ खड्डा खणला जातो. गुढता वाढली जाते. गुढता वाढत गेल्यावर खजिना काही अजून मिळत नसतो. रात्रीचे 2, 2:30, 3 वाजतात. इकडे खणणं सुरूच असतं आणि कुठेही काहीच नसतं आणि तो व्यक्ती अधीर झालेला असतो. वरती मांत्रिक, ज्योतिषी बसलेले असतात. ते अजून खणा, अजून खणा असं सांगत असतात आणि त्यात ते खणलं जात असते. त्यांचं खणण्याच्या दरम्यान त्यांचं पुन्हा बळी देणं सुरूच असतं. कोंबडी, बकरे, नारळ, लिंबू हे सगळं चालूच असतं.
आणि त्याच वेळेला एका क्षणाला मांत्रिक ओरडतो, थांबा थांबा. एक तर गुढता असते, त्यात मध्यरात्रीची वेळ असते आणि सगळा कार्यक्रम छुप्या दिशेने चाललेला असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या पोटात भीती असते आणि अशा वेळेला सर्वजण थांबतात. आणि अशा वेळेला तो मांत्रिक म्हणतो, मालक मालक इकडे तुमच्या मुलाचा बळी पाहिजे, तुमच्या मुलाचा बळी पाहिजे, आणा लवकर आणा, तुमच्या मुलाला लवकर आणा, असं म्हटलं जातं. मग ती व्यक्ती चांगली झबकते. समोर बाहेर खजिना येणार आहे असं दिसत असतं आणि इकडे मांत्रिक तुझ्या मुलाचा बळी दे सांगतोय. मग ती व्यक्ती घाबरते आणि असे झाल्यावर इतक्या तणावामध्ये 5-7 मिनटं गेली की तोच मांत्रिक तो खड्डा बुजवा 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 असं करायला लागतो, म्हणायला लागतो आणि मग गडबड करायला सुरुवात करतो. आणि जी माती दगड त्या वाड्यातली काढलेली असतात ती पुन्हा त्या वाड्यात टाकली जातात, त्या खड्ड्यात पुन्हा टाकली जातात. झालं, कार्यक्रम संपतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा मांत्रिकाच्या किंवा ज्योतिषाच्या घराकडे एकत्र जमलं जातं. त्या व्यक्तीला तो ज्योतिषी सांगतो की अहो, अगदी जवळ आलं होतं, जवळ म्हणजे मला अगदी दिसायला लागलं होतं, फक्त ते तुमच्या मुलाचा बळी मागितला, तर आता मी काय करू? तुम्ही दिला असता तर मिळालं असतं ते. आता त्या व्यक्तीचीही बोलायची हिंमत होत नाही, कारण मुलगा दिला तरी एक होतंय आणि नाही दिला तरी एक होतंय आणि ते दिलेलं नसतंच आणि ते धन काही मिळत नाही. पैसे मात्र 5-10 लाख गेलेले असतात. मित्रांनो, या पद्धतीची फसवेगिरी चालू असते, ही एक टोळीच असते. जर का एखाद्या ज्योतिषाने अगदी खरं सांगितलं की या ठिकाणी काही नाही आहे, तुम्ही उगाचच याच्या नादाला लागू नका की त्या ज्योतिषाचा ती व्यक्ती नाद सोडून दुसऱ्या ज्योतिषाकडे जाते. अशा शोध घेणाऱ्या माणसांचा या टोळ्या शोध घेत असतात. ते आपलं सावज बरोबर शोधून काढतात. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की त्या गुप्तधनाच्या मागे लागू नका. त्याच्या मागे लागून आपल्या हातात असलेले धन गमावू नका. धन्यवाद.